नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये उघडकीस आलेलं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण आता अधिक गडद होताना दिसतंय। केवळ लैंगिक शोषणच नाही तर तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम या कंपनीमध्ये सुरू असल्याचं देखील तपासामधून समोर आलंय। तपासाच्या दरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी देखील समोर आल्या। पीडितेनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास पकडायला सुरुवात केली होती। हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावलं तरी देखील ती स्पष्ट नकार द्यायची। धक्कादायक म्हणजे या पीडितेनं गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणं देखील पूर्णपणे बंद केलं होतं। संशयित दानिश हा विवाहित असल्याचं पीडितेला तिच्या हिंदू टीम लीडरनं अनेक वेळा सांगितलं, तिची समजूतही काढली, मात्र संशयिताच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावरती विश्वास बसत नव्हता। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतात। मुकुल, साधारणपणे 2-3 दिवसांपासून नाशिकमधलं हे नवीन प्रकरण उघडकीस आलेलं आहे। काय माहिती सध्या समोर येते, कसा तपास सुरू आहे? मुकुल, याच्यातल्या ज्या पीडिता आहेत त्यांची प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे, एक वेगळी स्टोरी आहे आणि त्यानुसार आता पोलिसांच्या माध्यमातून जी एसआयटी स्थापन करण्यात आली ती काम करते आहे। आता जी माहिती समोर येते, एक तरुणी होती, तिने यावेळेसचा देखील महिनाभराचा उपवास ठेवलेला होता, मागच्या वर्षी देखील तिने उपवास ठेवलेला होता आणि ज्या तिच्या इतर सवंगडी होत्या, सहकारी होत्या, त्यांच्याबरोबर तिने जेवण करणं, दुपारचा डबा खाणं या सर्व गोष्टी हळूहळू तिने बंद केलेल्या होत्या आणि इतर विशिष्ट समाजाच्या लोकांसोबत ती आपला लंच म्हणा किंवा तिचा अल्पोपहार ही घेत होती। त्याचबरोबर तिने लिपस्टिक लावणं देखील बंद केलेलं होतं। साधारणतः वर्षभरापासून तिच्यामधले जे बदल आहे, तिचे घरचे, तिचे कुटुंबीय हे नोटीस करत होते, मात्र त्यांना त्याची कारणं कळत नव्हती। एक मुलगी तर अशी आहे, तिने स्वतःचे जीन्स किंवा टी शर्ट हे घालणं हळूहळू बंद केलेलं होतं आणि एक वेगळा पेहराव ती घालत होती। त्यामुळे असे अनेक प्रकार हे उघडकीस येत होते, कुटुंबियांच्या लक्षात येत होतं आणि त्यातनं हा संपूर्ण जो गौप्यस्फोट झालेला आहे तो समोर आलेला आहे। वेगवेगळे कपडे परिधान करणं, ज्या मुलीला वेस्टर्न कपडे आवडत होते ती अचानक पंजाबी सूट आणि इतर कपड्यांपर्यंत कशी पोहोचली, तिचा वेश परिधान करण्याची पद्धत ही कशी बदलली, हे ज्यावेळेस कुटुंबाला कळालं त्यानंतर ह्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा होत आला। ज्या कंपनीमध्ये ती काम करत होती तिथले जे लोक होते, जे आता आरोपी आहेत 6 जण, त्यांच्या माध्यमातून तिला अशा स्वरूपाचे कपडे तू परिधान करायला सुरुवात करते, ट्राय करते, तुला चांगले दिसतात, तू यामध्ये सुंदर दिसते, असं तिला प्रलोभनं हे दाखवत गेले, तिच्यावर जाळं टाकत गेले आणि एक एक करत ह्या मुली त्या जाळ्यांमध्ये अडकत गेल्या होत्या। अगदी, त्यामुळे तपासामधून आणखी काही माहिती समोर येते का याकडे देखील लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।